मी येतो कामावर जाऊन बरं का. या लवकर या. चल येऊ का. काय नाही मी आणतो खायला येताना घेऊन येतो. येताना खायला घेऊन येतो. काळजी घ्यायची. येतो मी खायला घेऊन. काय म्हणते ते हा सांग खायला घेऊन येतो मी. हा काय नाही वेळ करू. येतो. काय परमेश्वरा हा माझ्या पोराला मतिमंत केलंस. काय त्याचे हाल आहेत पाहत नाही. सुनबाई मी जरा मळ्यात जाऊन देतो. माझ्या लेकराला जीव लावा. जेवायला पाणी गरम गरम मी येतो काहीतरी काम करून तुला बघून येतो. अरे मळ्यातून येतो जाऊन मळ्यातून म्हणजे घालते घालते जेवायला गरम गरम घालते. येऊ का सुनबाई. जावा जावा. एवढा मोठा झालाय कळत का नाही. नुसतं खायचंच कळत. काम नाही धंदा नाही काय नाही. असं वर उठा पोसायची बारी आली. काय काय जेवायला होय एवढा मरायला लागलाय. काय काय काम करायला जातो रे. हा एवढा मोठा वळू सांभाळायची बारी आली. काय द्यावं माझं नशीब आहे. हा कायला पोसायचं एवढा मोठा झालाय. रुपया काम नाही कुठं. हा रुपयाचं काम नाही खायचं कुठं. कुणी निघालं की लगेच खायचं बरं कळत. काम धंदा नाही कळत काय होय. हा जा जा तिकडे शेण उईन उचल की जा तिकडं गेले बुडद्या. हा मरे बसली सका तुझ्या खातोय पितोय नुसतं पोसतोय. इथं रताळ्यावानी पोसलाय. हा काय झालं काय झालं काय नाही काय नाही काय नाही म्हणजे काय मुलगी मेला मुलगी जा मग पण हा तुला भाकर नाही काय नाही. खातोय पितोय पोसतोय नुसता. चल मी नाही काय तुझ्याकडे लक्ष देणार अजिबात. अरे अरे काय झालं. काय झालं. चक्कर आली. चक्कर आली नाही ना. गाड्याला पडला होता ऊन लय झाले. बरं झालं झोपला. जेवण दिलं ना सुनबाई. सुनबाई आलो बाई तुम्ही. जेवायला दिलं ना. बया हा जेवण बया खुर्चीवर बसवलं होतं ना खाली पडलं. ते झोपलेलं होतं गारव्यानी झोपला. गरम गरम चपात्या दिल्या 2 तेवढ्या खाल्ल्या. त्याला म्हणलं इथं बसा बसा खुर्चीवर. सुनबाई म्हणजे आई सारखी तेवढा जीव लावती तुला. पोटवर खाल्लं ना. ते म्हणतात नारळाला उस्तावर घातलंय माझ्या. आता तुम्ही म्हणले बघण्यासारखा दिसतं ना कधी. नाही नाही सुनबाई माझी गरम गरम घातलं मी भाकरी कालवण जेवण पोटभर. इथं बसलं होतं ना. असं ना असं ना सुनबाई बसू ना खाली. झोपलं होतं ते आपलं मस्त गाणं मी उठावलं. काय झालं जेवण केलं का. जेवण मी घरात कामावर नादावले खुर्ची बसवलं होतं जेवण. बघ काय म्हणतोय. नारळापर्यंत येऊस्तोवर जेवायला घातलं म्हणतात मी. जेवण केलं होय. 3 चपात्या घातल्या. मग अरे तुपाच्या चपात्या घातल्या. तिने पोटभर जेव घातले नारळ तर. सुनबाई माझी काय लक्ष्मी असं काय करतोय. काय नाही झोपला होता. ऊन किती गाड्याला झोपला होता. जा तो दमला असेल. लय खाल्लं पोटभर म्हणून तसं झालं असं. हातपाय लुटून घे.
काय सांगतोय? जा आतमध्ये जा एवढं नको घालाय सांगू म्हणते तू नापात घालाय सांग बरं झोप झोप बसू द्या हा. बसू रे बसू सुनबाई बघा तुमचं चला आता मी जास्त तुम्हाला जेवाय हा, हा. पोरा ए पोरा अरे माझा मित्र नाही का रामभाऊ हा 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 देवाला निघालाय मेला खंडोबाला तर ते माझा बी नवस राहिला होता तर ते बी आता या वयात जमन का नाही, चालायचं नाही, आज जोडीदार आहे म्हणून तर निघालो हा म्हणलं मग चालायला जमन का हा. खंडोबाला पाय पाय जायचं नाही नाही मी जातो 2 दिवस लागतील बरं. आम्हाला एक मुक्काम होईल आणि येतो आम्ही पण काळजी घ्या हा आणि मला थोडेसे पैसे देतो हा मला दे हा? बरं, जायचं म्हणलं ते. मी आता माझी तयारी हा, तयार करतो करा. आणि मी जातो हा चालतं, हा. हा मी कपडे पण काळजी नक्की घ्या आपल्याला लांब जायचंय देवाचं हा काळजी करतो काळजी घेतो माझी आणि माझ्या राजूला हा, दिली ते हा घ्या ना ठेवलं. बाबा. हा हा त्याला काय लागलं नाही लागलं हा घ्या काळजी करा हे करा तुम्ही सुनबाई ए सुनबाई काय हो मग म्हणजे हा मी जरा देवाला जाऊन येतो हा, खंडोबा हा, जा. ते रामभवन हा जोडीदार निघालाय काय होतं आता मला ते निघाल जोडीदार असलं तर बरं वाटतं हा आणि तेवढं त्या दुकानदाराच्या ह्याच्यावर पैसे सोड फोन पे वरून मी तिथून पैसे घेतो ठीक आहे चालतंय हा? मी सांगतो फोन हा करतो आणि मी त्या घरात जाऊन कपडे बदलतो आणि येतो हा देवाला तयार करा पैसे हा. भरा हा बघा. हा जातो मी कपडे बदलतो आणि जातो चालतंय, हा? हा. बस मी बी आता काम हा. मी देवाला जाऊन येतो देवाला 2 दिवस हा हा. खायला आणतो खायला आणतो तुला यायचंय अरे तुला कुठे मला चलवा ना तुला कुठे नेऊ अरे तुला नाही नेता यायचं मला असं येड्यावर नको करू हा? अरे येड्यावर नको करू हा, खायला घेऊन येतो तुम्ही हा, जा, हा. तुमची तयारी करा चालतं चालतं हा? त्याला वाटतं मला घेऊन जा आम्ही आहे ना. आता कुठे नेऊ त्याला नाही मग हा म्हणजे कसं- माझा जीव जड झालाय हा हा काळजी नको करू माघारी या माघारी या माघारी येणार आहे माघारी खाऊ घ्या राहणार लावलाय काय बाबा म्हणे खरं. खावा ना लावलाय शांत राहा शांत राहा शांत हा शांत पाणी सुद्धा पाणी बाहेर शांत राहा असं हे करू नाही हा? हा. नाही असं म्हणलं कसं कळायचं त्रास होतो काय हा हा पे. बोल करीन ठेवल्यावानी केलंय मला नुसतं. झालं पण येऊ का हा चालेल का? लय उशीर हा. झाला. आलो आलो आज उशीर झाला हा येतो खायला घेऊन येतो खायला आणा, खायला घेऊन येतो मी खायला आणा. पोटाला खायला खायला. घेऊन येतो मी हा, लय उशीर झालाय मला हा. बरं, जाऊ का मला लय उशीर झाला हा, आज जा. आज लयच उशीर झाला कसं काय झालं कळा नाही आलो माघारी खायला घेऊन आलो खायचं नाही का? हा? खायला खायला त्या मुर्दा बसला तुझा मुर्द्या, हा? इथं तुझं बघून बघून मी वैताग आला ना मला पार कुणा कुणाचं करू वय जाऊ तेव्हा नुसतं तोंडात हात मस्ती काय खाऊन खाऊन मस्ती तिकडं हा? हा? हा, केलं सकाळला. मला नवी पटकेली. मुर्दा बसून बाहेरचा. नुसता खाऊन 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 काय काम नाही धंदा नाही उलट बोलतो
करीन बाई काय नाही खुर्ची बसलेलं पडलं खाली उचली ते पण ती उचला ना हा? मला एकटीला उचला नाही ना अगं, गेलं वाटतं ते दिसूत पडलं काय अहो, मी घरात कामाला नादावले आणि लक्षच नाही दिलं आणि मला आवाज आला काय तरी पडलं म्हणून. वरडत होत ते आणि तू हा ना, मी येऊच तवर मी काय पिठाचा हात धुवूच तवर खरंय खरंय पडलं खाली. तुझंच खरंय ग बाई अहो काय केलं अहो, दादा बघा की आता हाका मारली तरी कुठं नाही तू केलं काय दिसूत पडलं वाटतं आता काय करू बाय आता कुठं ठेवू बाय आता कुठं गाडू बाय आता इकडं गाडू का इकडं गाडू शिकडं लय अडचण आहे शिकडच नेते गाडायला बाय मला पण आता जमन का एकटीला बरोबर झाली बाय माझ्या जीवाची बाया, पडले होते रे मातीचं खरं नाही झालं ग बाय आता कसं व्हायचं बाय माझं मातीचं बाया वडाला बी बाया मुडदा कसला जड लागत ग बाय पडू दे बाय आता इकडं या कांगाव करून ठेवते जाऊ बाया घाम घाम झाला बाय माझा पार झोपल्यावर वाटत ना आता जाऊ बाय कसा जीव आता काय माझा जीव तरी घाबरलाय बाय काय करू बाय आता कसला कुठं ना झालाय काय व्हायचं बाय आता माझं तुला अवघड होईल आता काय करू कुठं जीव ठेवतो काय ना बाय मला सुनबाई हा मामाजी बोला ना आलो की उन्हाच्या ठेव. काळात बसा 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 हा पाणी आण मला प्या. चांगला झाला देव देव काय पुढच्या वर्षी जाणं होतंय नाही होतंय राम कुठे आहे आपला राम दिसत नाही हा हा राम ती बाय हा? तिकडे झाडाखाली गेलं मग अशी सरकत झाडाखाली हा सरकत गेलं मग अशी झाडा हा ऊन लय सावलीला गेला असत हा हा? सावलीतच हा गेलं. हा हा आणि त्याला बघतो मी या 2 दिवस झालं सारखी काळजी पोराची हा पण सुनबाई असल्यावर काळजीच नाही वाटत कसली घराची हा रामू ए रामू रामू आहे कोणत्या झाडाखाली झोपलाय रामू ए रामू रामू ए रामू कुठं झालं आता काही खरं नाही माझं ए रामू आता लय अवघड झालं ए रामू अरे देवान आलोय मी तुला खायला आणलंय कुठं झोपला रामू ए रामू रामू किती झोपलाय ए रामू रामू आहे ए रामू हा काय? रामू ए रामू 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 अरे रामू बोल रे सुनबाई काय झालं काय सुनबाई रामूला काय झालं बघ ना बोल ना भाऊजी अरे झालं? राम भाऊ बया, भाऊजी काय झालं अरे रामू बोलला रे घर हात पाय पडले भाऊजीचं भाऊजी बया ए, काय रामू. झालं भाऊजीला भाऊजी इथं बसा म्हणलं की बसायचं मी किती जीव लावायचा होते भाऊजीला भाऊजी बया इथं रस्ता आलं तरी बरं झालं असतं ना तिथंच पडवीला पडायचं ना रामू. माझ्या समोर असला मला बरं वाटायचं मी किती जीव रामू लावायचं. काय झालं रे अरे बघ ना रे काय झालं अरे काय झालं हा? काय झालं आबा अरे बोला ना चाला ना बघा की साप चावलाय का इकडं कुठं अरे बघ रे साप बाबा चावलाय का बघा की हा? कुठं बघ तू कुठं पण चावा बिवा घेतला काय लक्ष देत आलं घरी काय अहो, होतं? लक्ष द्यायला काय झालं मला वाटलं जीवन आलं कोणी इकडं. मारलं बिरलं का काय हा? हाताला नाही अरे अरे कसं झालं अरे. अटॅकचा झटका आला काय बा? अरे गळ्याला नख लागले दिसतात हो ना हा? बया, काय वाघा बिघाने धरलं काय बा ही माया मला शहाणीत होती ह्या बाबाला कुठं तिथं घरी मी पाहिलंय नाही किती बा, मारीत होती ती काही मीच कुठं पाहिलंय. बोलले ते आम्ही काय मारू सुनबाई पाहिलंय
काय म्हणते शेजारी मी पाहिलंय तुला हा? मारतानी. हा? हा? जीव लावत होते कशाचा जीव लावत होती मारित होती तुम्ही घरी नसल्यावर मारायची ती म्हणजे अरे काय तुमचं लेकरं आहे. मारले काय ऐकतोय हा ती खोटं नाटक करते आता खोटं नाटक रडती ती आबा हे काय अरे काय केलं रे बरं सुनबाई तू अवदास आहे का काय दशीन आहे काय केलंय हा मी तुला या घरची लक्ष्मी समजत होतो तुम्ही नसताना करायची मारण्याची त्याला आणि कशाचं काय जीव लावित होती देवा अरे देवा अनिश बाळ अरे काय केलं रे का अवदास आई याच्या मुळावर उठली तिला त्रास होत होता भाकरी मारायचा. काय केलं तू हे मनावर विश्वास ठेवू का नको रे देवा माझ्या पश्चात घडलंय काय केलं रे गाडवा तुला सदा मी कळा कामावून गेलो आता तुमचा आवाज आलता आलोय मी एवढ्यातच पण तरी काय माहिती घरी काय चाललंय ते. तुम्ही घरी होता ना मग लक्ष ठेवायचं ना तुम्ही अहो मी होतो तर चांगला होता तरी सारखा म्हणायचा जाऊ नका म्हणायचा ही नक्की याचा छळ करीत असणार आहे आपल्याला कळू दिला नाही नाही ना, बापू मी कामाला तुम्ही देवा साठवाई तू काही कामाचे नाही तू या घरची सून नाही चल काय रे तुझा वाटोळ करे तू आबा आबा शांत बस आता होऊ नाही झाले आता आपल्याला थोडे आता पोलीस स्टेशनला कळवावं लागत हा पोलीस स्टेशनला पाटलाला सांगून बोलून घे अरे याचा पंचनामा करावा लागेल ते बघा गळ्याला खुणा आहे त्याच्या दिसतेच का गळ्याला खुणा जा पटकन जा पोलीस पाटलाला फोन करतो निष्पाप हॅलो. जीवाचा जीव घेतला हिने. हा पाटील बरं तुम्ही तरी बघितलं तुमच्या डोळ्यांनी मोठ्याने ओरडत घरी होता आपलं तो. मोठ बाहेर बंद नव्हता होय. त्याला मारलंय या हो या मारलं नाही मी किती गोजीराने होत आबा. माझं बा आबा शांत बसा पाटील येतात आता पोलीस पाटील येतात ते येतील त्यांच्या पद्धतीने पोलीस घेऊन अरे देवा तर होऊ नाही झाले अशी सून कोणाला मिळू नको रे देवा आबा होऊ नाही झाले आता जुली वेळ लावायला लागेल आपल्याला पाहुणे जाऊन गेलं माझं बाळ गेलं ए काय झालं रे बघा ना पाटील बघा ना आपण मारलंय हिनं बघा पाटील काही तर नका लागले तिथं पाटील नका लागले गळा आवळून मारला गळा दाबून मारलाय का सुनबाईने मारलंय अरे काय तुझ्या बायकोला वळण नाही लावलं तो नीट अहो पाटील मी कामाला की जातोय आबा गेले होते देवाला पुढं मी देवाला गेलतो दोघं घरी नव्हतो. पाटील अरे पण तुला ह्याला ती त्रास आधीपासूनच देत असेल तुला कळायला पाहिजे होतं ना एवढ्या दिवस मग पाटील आम्हाला कळलं नाही आम्ही दोन्ही ही बाई काय दशी नाही कळू कळू नाही नाही दिलं एवढं तिने गोड गोड दिरले जड बोलायची झाला होता काय तुला माग छळ करायची काय दिराचा नाही मी पोलीस स्टेशनला पोलिसाला बोलून घेतो फोन करा तिला जेलची हवा खाल्ली ना म्हणजे लक्षात येईल काय असतो नको हा? पाटील अरे सख्या भावाच्या वर जपायला पाहिजे होतं चुकलं माझं चुकलं हिंदुळे पांगडे अपंग जे असतात ना घरची लक्ष्मी असती माहितीये का घर सांभाळतात आयुष्यभर आणि अशाला मी मारलं तू लाज नाही वाटली होय पाटील चला तुम्ही आपण गुन्हा केलाय त्याची शिक्षा भोगावाच लागल नका जाऊ आता काय केलं तू हे? नका नाही घरी बसल्या मी चल चल तू चल माझ्या संग राजू काय सांगू रे तुझ्या आईला पांडुरंगा अरे अरे याला न्यायच्या ऐवजी मला न्यायचं रे देवा भाऊजी चुकलं माझं काय बोलू नको पोरी तू बोलण्याच्या लायक नाही भाऊजी
उठा ना भाऊजी. भाऊजी उठा की भाऊजी.